कामगार विभागाची निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे. आपण कामाचे स्वरूप, पगार किती मिळतो या गोष्टी ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता की सर प्रमोशन कोणत्या पदावर आमचं होणार आहे, प्रमोशनला किती वर्ष लागतात, प्रमोशन झाल्यानंतर किती सॅलरी वाढणार आहे, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आपण जी माहिती देणार आहे ती पूर्णपणे ऑथेंटिकेट असणार आहे. पूर्णपणे माहिती घेऊनच आपण जे आहे मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे. एकदम ग्राउंड लेवलला जाऊन हे सर्व माहिती मी तुमच्यासाठी कलेक्ट करत असतो. फक्त मला कमेंटमध्ये एक तुमची चांगली कमेंट जी आहे तर ती अपेक्षित आहे मित्रांनो. आणि सोबतच लक्षात घ्या, हे जे कामगार निरीक्षक हे पद आहे ना, बऱ्याच लोकांना वाटतं हे पद केवळ चांगला पगार देण्यासाठी नाही, तर समाजात थेट कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची ताकद या पदात आहे. म्हणून एक सुरक्षित करिअर, वेळेवर प्रमोशन आणि शासनाकडून मिळणारा पगार या सर्व गोष्टी आहेत. आणि तुम्हाला कामगारांच्या हक्कांसाठी तिथं काम करण्यासाठी जे आहे तर एक चांगली नोकरी जी आहे तर ती मिळते. तर याच भावनेने तुम्ही काम करत चला. आणि याच कामगार विभागाच्या भरतीसाठी मित्रांनो कर्मवीर बॅच आहे, कारण की तुम्हाला कामगारांच्या हक्कांसाठी काम करायचे. पूर्णपणे सर्व कायदे शिकवले जातील. 80 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. बऱ्याच मुलांनी बॅच जॉईन केलेले. लक्षात घ्या, 18 मे ते 25 मे पर्यंत. लक्षात घ्या, फक्त 25 मे पर्यंत तुम्हाला 25% ऑफ मिळणार आहे. VIP 25 कोड यूज करा, 25% ऑफ मिळवा. लक्षात घ्या, 25 मे नंतर मी तुमची काही मदत करू शकत नाही मित्रांनो जास्त, कारण की ऑफर ही पुन्हा पुन्हा जास्त एक्सटेंड होणार नाही. 18 ते 25 मेच्या दरम्यान ही 25% खूप मोठी ऑफर असणार आहे. आजच ही बॅच जॉईन करा. लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू झालेली आहे. लेक्चर सुरू झालेले आहेत बॅच मध्ये. लवकरात लवकर लेक्चर्स पाहून टाका. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये सर्व हे लेक्चर्स पाहायला मिळतील. काही प्रॉब्लेम असेल यांना तुम्ही कॉल करा. आता बघा, सगळ्यात आधी या विभागाची रचना नेमकी कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, मी जर वेबसाईट ओपन केली तर इथं मला बघा हे कामगार आयुक्तालयाची संरचना पाहायला मिळते. बघा, यांच्या अंडर येते माननीय कामगार आयुक्त येतात. कामगार आयुक्तांच्या खाली येतात 6 कामगार आयुक्त जे माथाडी विभागामध्ये काम करतात. अप्पर कामगार आयुक्त, त्यांच्या खाली कामगार उपायुक्त. मग हेच कामगार उपायुक्त वेगवेगळ्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल नाशिक मध्ये मी जिथे गेलो तर ते होते कामगार उपायुक्त. सहाय्यक कामगार आयुक्त असतात. या सहाय्यक कामगारांच्या आयुक्ताच्या खाली असतात सरकारी कामगार अधिकारी. सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे असतात वरिष्ठ कामगार अन्वेषक, कनिष्ठ कामगार अन्वेषक, आणि यांच्या खाली असतात लिपिक टंकलेखन. आणि याच्याच म्हणजे सरकारी अधिकारी यांच्याच खाली असतात बघा निरीक्षक श्रेणी 1 आणि निरीक्षक श्रेणी 2. म्हणजे बरेच तुम्हाला ही माहिती जी आहे ना आजच्या या व्हिडिओची माहिती कोणीच सांगणार नाही. हा, याच्यानंतर बरेच लोक कॉपी पेस्ट करून ते आपल्या व्हिडिओचं टायटल घेऊन ते AI करून ते कॉपी करतील. पण ही जी माहिती युट्यूबला पहिल्यांदाच प्रथमच जे आहे म्हणजे जे चॅट GPT जेमिनी मध्ये पण ही माहिती नाही, तर ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता हे झालं कामगार उपायुक्त. समजा हे कामगार उपायुक्त बघा, हे माथाडींचे कामगार उपायुक्त राज्यातील माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळांचे हे नियंत्रण वगैरे करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर विभागीय रचना पाहिली. फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये आहे कामगार उपायुक्त नाशिक शहरात. पण त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त हे जळगाव आणि नगरमध्ये आहे. त्याच्यानंतर सरकारी कामगार अधिकारी हे कार्यालय मालेगाव, धुळे, नंदुरबार इथे. परंतु कामगार उपायुक्त हे एकच आहे फक्त काय नाशिकमध्ये एक आहे. म्हणजे प्रत्येक विभागाला एक कामगार उपायुक्त जो आहे तो इथं दिलेला आहे. तर ही अशा पद्धतीने रचना आहे. तुम्ही म्हणाल सर एवढं कशाला सांगता, आम्हाला प्रमोशनचं सांगा. मित्रांनो, प्रमोशन समजण्यासाठी ही हिरार्की तुम्हाला समजून सांगतोय. ओके, तर ही हिरार्की झाली तुमची. आता लक्षात घ्या, आता हे जे काही दाखवणार आहे हे सगळं विथ प्रूफ आहे मित्रांनो. बघा, हे डायरेक्टली त्यांच्या वेबसाईट्स वरून सर्व माहिती तुमच्यासाठी घेतलेली. तुमचं पहिलं जे प्रमोशन होतं तुमचं त्याच पदावर होतं. तुम्ही आता कशावर आहेत माहितीये का, श्रेणी 2 वर तुमचं काम होणार आहे. निरीक्षक श्रेणी 2, निरीक्षक श्रेणी 2. आणि या श्रेणी 2 ला लक्षात घ्या पगार असतो S13चा, 35,400चा तुम्हाला वेतन असतं. वेतन श्रेणी तयार होते. परंतु तुमचे काही वर्षानंतर तुमची हे होते प्रमोशन होते, ते होते ग्रेड 1 वर. म्हणजे सेम पदावर राहतात. म्हणजे निरीक्षकच तुम्ही राहतात, फक्त त्याला काय होतं श्रेणी 1 नाव लागतं. श्रेणी 1 काय नाव लागतं? श्रेणी 1. मग याचा पगार वाढतो तुमचा. किती तो होतो? S14, 38,600 ते 1,22,800 एवढा पगार तुमचा वाढतो. म्हणजे S13 वरून S14 वर तुमचं जे आहे तर ते होतं. आणि लक्षात घ्या, इथून तुम्ही ग्रुप बी ला निघून जातात मित्रांनो. इथून लगेच इथून तुम्ही ग्रुप बी नॉन गॅजेटेडला निघून जातात. नॉन गॅजेटेड या पदावर तुमची नियुक्ती होते. त्याच्यानंतर तुम्ही आता ग्रुप सी मध्ये आहात. तुमचं जे पद आहे आता ते आहे ग्रुप सीचं. ग्रुप सी वरून तुम्ही जातात आता ग्रुप बी नॉन गॅजेटेड वर S14, 38,600, 1,22,800 एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. पहिलं जे प्रमोशन तुम्हाला मिळतं तर ते मिळतं श्रेणी 1 वर. आता तुम्ही आहात श्रेणी 2 वर. आलं लक्षात? आता याच्यानंतर पुढचं जे म्हणजे याला किती पगार मिळतो ते मी सांगतो. चला, म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतील सर पगार सांगा. बघा, याला टोटल पगार असतो 84,686. त्याच्यामध्ये 15,504 रुपये कपात केले जातात.
आणि एकूण म्हणजे 70,000 पगार. चला 70,000 इन हँड पगार जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळत असतो. पहिलं प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला 70,000 पगार मिळतो. दुसरं पाहूया, दुसरं जे प्रमोशन मिळतं त्याचं नाव काय मित्रांनो, सरकारी कामगार अधिकारी, ज्याला म्हणतात गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर. या पदावर पुढचं तुमचं प्रमोशन होत असतं. बघा, पहिलं तुम्ही श्रेणी 2 वर आहात, तुम्ही जातात श्रेणी 1 वर, त्याच्यानंतर होतं तुमचं प्रमोशन सरकारी कामगार अधिकारी. सरकारी कामगार अधिकारी हे ग्रुप बी चं नॉन गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो. ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट मध्ये ते सॉरी गॅजेट मध्ये येऊन लागतं, ते गॅजेट मध्ये येतं ते. आता पुढचं बघा, S15 41,400, 41,800 ते 1,32,300 एवढं हे जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ओके, S15 म्हणजे वेतन तुमचं वाढतं. बघा, पहिलं किती आहे S13, नंतर किती होईल प्रमोशन S14, नंतर किती होईल S15, म्हणजे हे प्रमोशनच्या 2 स्टेप. आता याच्यामध्ये इन हँड पगार किती मिळतो बघा, 91,483 रुपये हा सध्याचं काय आहे त्यांचं मूळ वेतन आहे, परंतु एवढं हातात नाही आहेत त्यांना. जवळपास इथं 75,000 रुपये पगार जो आहे तर तो इन हँड इथं मिळत असतो. हा पहिल्या वर्षाचा आहे. जेवढे वर्ष वाढत जातील तेवढा हा गॅप जो आहे तर तो तुमचा इथं वाढत जाणार आहे मित्रांनो. पुढचं जे प्रमोशन मिळतं ते मिळतात सहाय्यक कामगार आयुक्त, त्याला म्हणतात असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर. या पदावर तुमचं पुढचं प्रमोशन होत असतं आणि याची वेतन श्रेणी जाते S18. डायरेक्ट S18 वेतन श्रेणी जाऊन लागते. तुम्ही क्लास 1 मध्ये घुसून जातात मित्रांनो, डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर होऊन जातात. 49,100 तर 1,55,800, म्हणजे सगळ्यात आधी होतं S13, S13चं झालं S14, S14चं झालं S15 आणि आता झालं S18. आणि हे काय ग्रुप ए ची सर्व्हिस आहे बरं का, ही ग्रुप ए ची आहे, ही ग्रुप बी ची, ही ग्रुप बी ची, पण ही आहे नॉन गॅजेटेड, ही आहे गॅजेटेड. ओके, आणि ग्रुप एच्या सर्व्हिस तर गॅजेटेड असतात सर्व. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 प्रमोशन मिळत असतात, 1 2 3. आता काही ठिकाणी बघा, काही ठिकाणी तुम्हाला असं सांगतील, आता याचा पगार जातो 1,07,000, 20,000 रुपये कपात, म्हणजे 86 म्हणजे 87,000 पगार तुमचा इन हँड जो आहे तर तो आत्ताच्या सिच्युएशनला, म्हणजे आता जर तुम्ही रुजू झाले तर तेव्हा तुम्हाला आता 87,000 पगार जो आहे तर तो मिळू शकतो. प्रत्येक स्टेपवर मी तुम्हाला पगार सांगितले. आता काही लोक काय म्हणतात की कामगार उपायुक्त या पदावर पण तुमचं प्रमोशन होतं. तर मित्रांनो शक्यतो तेवढं प्रमोशनला जातच नाही, कारण की 3 प्रमोशन घेईपर्यंत सर्व्हिस संपून जाते आणि डिपार्टमेंटल एक्झाम वगैरे हे फार मुश्किल असतं. परंतु होऊ शकतं, इथं पण होऊ शकतं काम तुमचं, परंतु ते थोडंसं मुश्किल आहे. म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर याला S23चं पेमेंट श्रेणी आहे. शक्यतो हे पॉसिबल नाही होत मित्रांनो, म्हणून मी याच्यावर भर देत नाही. उगाच तुम्हाला माहिती देणं डायरेक्ट सांगणं की तुम्ही डायरेक्ट कामगार आयुक्त बनून जाणार. काही लोक तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो बघा, हा चार्ट दाखवतात, सांगतात डायरेक्ट तुम्ही कामगार आयुक्त बनून जाणार. मित्रांनो ते पॉसिबल नाही बरं का मित्रांनो. कसं राहतं, एक पदाची एक लेवल असते, तिथपर्यंत माणूस जातो. तुम्ही असणार कामगार निरीक्षक, श्रेणी 1 वरून श्रेणी 2 वर जाणार. त्याच्यानंतर होणार सरकारी अधिकारी जे गट ब राजपत्रित आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कामगार अधिकारी, हे पण ग्रुप बी मध्ये येऊन लागतं ते. आता बघा, हे डेप्युटी कमिशनर ग्रुप ए. ओके, सहाय्यक कामगार जॉईंट कामगार अधिकारी. ओके, तर अशा पद्धतीने एवढी हिरार्की असते. आता तुम्हाला जर मी हिरार्की सांगितली आता सर्व पद्धतीने, बघा सगळ्यात आधी तुम्ही श्रेणी 2 राहतात, तुम्ही जातात श्रेणी 1 वर. श्रेणी 1 वर गेल्यानंतर तुम्ही होतात सरकारी कामगार अधिकारी, त्याच्यानंतर होतात सहाय्यक कामगार अधिकारी आणि खूप कमीच लोक असतात ते उपकामगार आयुक्त बनत असतात. म्हणजे तुम्हाला जर पाहायला गेलं तर तुमचं पेमेंट हे 1 लाख पर्यंत जाऊ शकतं जर तुम्ही सगळे प्रमोशन घेत गेले आताच्या सिच्युएशनला. 8 वेतन आयोग लागलं तर विचारू नका पेमेंट. लक्षात घ्या, प्रमोशन होण्यासाठीचे 3-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा काय की तुमची ज्येष्ठता भरली पाहिजे. काय सेवा ज्येष्ठता, सेनॉरिटी किती, त्याच्यानंतर एक गोपनीय अहवाल असतो की तुमचे वार्षिक कामकाजाचा, त्याच्यानंतर सर्व्हिस रेकॉर्ड आणि रिक्त जागा, वरती पण रिक्त जागा पाहिजेत ना तुमचं प्रमोशन करण्यासाठी, तर त्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला लवकर प्रमोशन घ्यायचं असेल तर बेकायदेशीर आणि बेशिस्त वर्तनापासून दूर राहा, कारण की शिस्तीचं पालन करा. स्वच्छ सेवा रेकॉर्ड, तुमचा कामाचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. त्याच्यानंतर वरिष्ठांसोबत चांगले रेकॉर्ड ठेवा, कारण की तेच तुमची कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तयार करत असतात. कायद्याचे ज्ञान असले पाहिजे, कारण की त्याच्यानंतर तुमचं चांगलं प्रमोशन होऊन जातं आणि जे काही टार्गेट, जे काही कामं दिलेले असेल तर ते पूर्ण करत चला. आता प्रमोशनसाठी किती वर्ष लागतात? प्रमोशनसाठी 3 ते 5 वर्षात पहिलं प्रमोशन जे आहे तर ते तुम्हाला मिळू शकतं आणि प्रत्येक प्रमोशन हे 5 ते 7 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्ष जे आहेत तर ते किमान लागतात. आता समजा असं होऊ शकतं की वरच्या पदावर जागा रिक्त नसेल तरी प्रमोशन मिळतं का, तर याचं उत्तर आहे यस. आता हे बऱ्याच महाराष्ट्रात कोणाला माहितीच नाही आहे ही स्कीम. लक्षात घ्या, समजा वरती जागा रिक्तच नाही, समजा तुम्ही आता आहेत श्रेणी 1 वर, 1 प्रमोशन मिळालं तुम्हाला. आता पुढचं जे आहे तर ते आहे गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर, ज्याला म्हणतात GLO. आता याला जागाच रिक्त नाही आहे डिपार्टमेंटमध्ये, तरी तुम्हाला प्रमोशन मिळतं का? मिळतं. तुम्हाला काय मिळतं? याचे वेतन मिळून जातं. याचं जे पेमेंट आहे S15चं तर ते तुम्हाला लागू होऊन जातं. त्याला म्हणतात आश्वासित रोजगार, या काहीतरी नाव आहे त्याला योजनेचं. पण तुम्हाला ती सर्व्हिस कंप्लीट केल्यानंतर जरी तिथं जागा रिक्त नसेल तरी तुमचं नाव हेच राहतं, निरीक्षक श्रेणी 1. परंतु तुम्हाला याचं पेमेंट मिळायला सुरू होऊन जातं. हे सरकारी जॉबचा हा सगळ्यात जबरदस्त फायदा असतो मित्रांनो.
जरी वरती जागा नसतात शिल्लक तरी पण तुम्हाला वेतनला वरती टाकून देतात. ते शासनाची ही खूप चांगली योजना आहे. समजा याच्याही पुढं म्हणजे याच्या इथंच थांबून जातात काहींचं, मग त्याच्यानंतर वाढत नाही ते पेमेंट लवकर. पण समजा तुम्ही जीएलो झाले आणि पुढचं तुमचं काय होतं असिस्टंट लेबर ऑफिसर एएलओ याच्यावर जर करायचं असेल आणि जर तिथं जागा शिल्लक नसेल तर त्यावेळी पण जे S18चं पेमेंट आहे तर ते तुम्हाला इथं लागू होऊन जातं. तर तो इथं फायदा जो आहे तर तो तुम्हाला होत असतो मित्रांनो. अशाच पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पगार सांगितलंय, म्हणजे युट्यूबवर अशा पद्धतीचे पगाराचा डिटेल व्हिडिओ म्हणजे इन हँड किती रुपीज येतात एवढ्यापर्यंत व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल नाही. MSCITचा सर्वात आधी मुद्दा जो आहे तर तो आपणच उचललेला आहे. विद्यार्थ्यांवर हे जाचक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळेल. कॅटेगरीनुसार जागांचं वर्गीकरण फार महत्वाचं आहे. काही कॅटेगरींना जागाच नाही आहे. सोबत लक्षात घ्या, इंडस्ट्रियल रिलेशन कोड आणि ऑक्युपेशनल सेफ्टी ऍक्ट, लेबर कोड आपले युट्यूबला पण सुरू झालेले आहेत, ऍपला बॅचेस सुरू झालेले आहेत, त्या तुम्ही पाहू शकतात. आणि डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला जी आहे तर ती अपेक्षित आहे. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी इग्नाइट अकॅडमी हे नाव जे आहे तर ते प्ले स्टोर iOS कुठेही सर्च केलं मिळून जाईल. त्याच्या लिंक पण तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर ती कर्मवीर बॅच जी आहे तर ती आजच लाईव्ह स्वरूपाची बॅच तुम्ही जॉईन करून टाका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.